हरिओम. चिंतन. प्रवचन क्रमांक 73. संस्कार. आपल्या देहामध्ये एकमेव अंशात्मा सोडल्यास बाकी सर्व अंतस्बाह्य देहादी इंद्रिये अचेतन आहेत. फक्त अंशात्मा तेवढाच स्वयंभू सचेतन आहे. अंशात्मा परमात्म्याचा अंश आहे. आत्मपरब्रह्मामधून निर्माण झालेली सृष्टी साक्षीत्वाने अवलोकन करण्यासाठी पृथ्वीवर अंशात्मा आलेला आहे. अंशात्म्यामध्ये परमात्म्याकडून ध्वनी, वायू, चैतन्य, प्राण, ऊर्जा, तेज, प्रकाश ही सप्त ब्रह्मतत्वे आपोआप स्वयंभूपणे आलेली असतात. परंतु तरीही अंशात्मा सृष्टीलीला अवलोकन करू शकत नाही. कारण अंशात्मा सूक्ष्मातिसूक्ष्म आहे आणि सृष्टी जड आहे. यामुळे अंशात्मा आणि सृष्टी यामध्ये सूक्ष्म आणि जड असा दोन्हीही असलेला जीव मध्यस्थ म्हणून अंशात्म्यामधून उत्क्रांत झाला. देह धारण करण्यासाठी अंशात्म्याकडून जीवाला सप्तब्रह्मतत्वे पुरविली जातात. सप्तब्रह्मतत्वांच्या मदतीने आणि मातेमधील पंचमहातत्वांचा उपयोग करून अंशात्म्याच्या अपेक्षेप्रमाणे जीव देह धारण करतो. जीवाकडून देहादी इंद्रियांना सप्तब्रह्मतत्वे पुरविली जातात. देहाची जीव धारण करण्याची क्षमता संपली की देह कलेवर होतो, मृत होतो. देह मृत झाल्यावर जर त्या देहाचे संचित शिल्लक असेल तर अंशात्मा मुक्त होऊ शकत नाही. कारण असे संचित आणि ते उपभोगून संपवण्यासाठी बुद्धी, स्मृती, मन जीवाला लपेटतात आणि जीव अंशात्म्याला लपेटतो. जीव, बुद्धी, स्मृती, मन सूक्ष्म असल्यामुळे ती अंशात्म्याला लपेटू शकतात. यामुळे अंशात्म्याला ते संचित संपेपर्यंत येथे पुनर्जन्म घ्यावा लागतो. त्याशिवाय तो त्याच्या मूळ स्वरूपात आत्मपरब्रह्मामध्ये समर्पण होऊ शकत नाही. म्हणून योगाधिराज पातंजलीने योग प्राप्त झाल्यावर तदा द्रष्टुः स्वरूपेव स्थानम असे म्हटले आहे. जीवाचा आणि अंशात्म्याचा योग जुळून आला की तेथे मूळ स्थिती, मूळ स्वरूप म्हणजे सूक्ष्मातिसूक्ष्म प्राप्त होते. मूळ स्वरूप म्हणजे परिपूर्ण शुद्ध, परिपूर्ण पवित्र म्हणजेच परमात्म्यामधून अंश दूर झाला ती मूळ स्थिती. अंशात्मा सूक्ष्मातिसूक्ष्म आहे. यामुळे देह कलेवर झाल्यावर देहाची येथील मिळकत जड असल्यामुळे अंशात्मा पुनर्जन्मासाठी त्याच्याबरोबर घेऊन जाऊ शकत नाही. तसे असते तर प्रत्येकजण आपापल्या मिळकतीची कागदपत्रे बरोबर घेऊन गेला असता आणि पुनर्जन्मात त्या मिळकतीचा ताबा घेतला असता. क्वचित काही जण मागील जन्माचे बारीक सारीक तपशिलासह त्यांचे त्या जन्मीचे ठिकाण, घर, नातलग इत्यादी हकीकत सांगतात. त्या जागी जाऊन प्रत्यक्ष माहिती घेतल्यास ते सर्व बरोबर असते. तरीही या जन्मी कोणी त्यांच्याशी सलगी करत नाहीत. या संस्काराचे एक मोठे नवल आहे. आपल्या आयुष्यात ज्या दुःखद गोष्टी आपल्या जिव्हारी लागलेल्या असतात त्यांची आठवण आपल्याला वेळ प्रसंगाने सहजच होते आणि जर कोणी श्रोता भेटला तर त्याच्याजवळ आपण व्यक्त होतो. परंतु ज्या हितकारक गोष्टी घडलेल्या असतात त्यांची आठवण आपल्याला सहजच होत नाही. वेळ प्रसंगीही अशा गोष्टी आठवल्या तरी आपण अशा गोष्टी कोणी श्रोता भेटला तरी फार सविस्तर बोलत नाही. आईवडिलांनी मार दिलेला सहज आठवतो, परंतु त्याबरोबर आपले शिक्षण करून दिले याची वाच्यता होत नाही. हे संस्कार म्हणजे संचित. मग ते सुसंस्कार असोत किंवा कुसंस्कार असोत, ते भौतिक असोत किंवा आध्यात्मिक असोत, त्याने काही फरक होत नाही. जसे भौतिक उपभोग मिळावेत हा संस्कार आहे, तसेच आत्मदर्शन व्हावे हाही संस्कारच आहे. ते सूक्ष्म रूपाने स्मृतीमध्ये साचलेले असल्यामुळे स्मृती मोकळी नसते, रिकामी नसते, ती जीवाला लटकते. त्याबरोबरच स्मृती उघडायची किल्ली असलेली बुद्धीही आपोआप जीवाला लटकते. पुनर्जन्म होणार या जाणीवेमुळे तत्क्षणी त्या संस्कारांना कारणीभूत असलेले मनही जीवाला लटकते. अशा प्रकारे प्राथमिक माहिती जाणून घेतल्यावर आता आपल्याला हे संचित संस्कार जाणून घ्यायचे आहेत.
जगताना आपण अनेक भौतिक वस्तू वापरतो. अन्न, वस्त्र, निवारा यासाठी अनंत वस्तू येथे उपलब्ध आहेत. यापैकी आपल्याला जीवित निरोगी राहण्यासाठी अत्यल्प वस्तू लागतात. त्या आपण स्वधर्माने प्राप्त स्वकर्म स्वकष्टाने करून मिळवायच्या आणि देह सुरक्षित सुदृढ ठेवायचा. आपल्याप्रमाणे आपल्यावर असलेल्या कुटुंबियांचीही सुयोग्य काळजी घ्यायची. असे करताना अशा वस्तूंचे स्पर्शज्ञान आपल्याला सुखावह वाटते. त्यांची लज्जत निर्माण होते. यामुळे त्यांचा देहधर्मासाठी उपयोग करून झाल्यावरही अशा वस्तू आपल्याला आता गरज नसतानाही परत परत उपभोगाव्या असे वाटते. यामागे काही कधीही समाधान न होणारे मन असते. आता अशावेळी अशा वस्तू काही आपल्याला अमर्याद मिळत नाहीत, काही वेळा मुळीच मिळत नाहीत. यामुळे मनाच्या अशा इच्छा अपेक्षा अपुऱ्या राहतात. त्यांचे वासनेत रूपांतर होते आणि ते स्मृतीमधून ठाण मांडून बसते. या अशा वासनांच्या आजूबाजूला जरा की झाले किंवा रिकामा वेळ मिळाला की स्मृती आपल्याला आठवण करून देते की अमुक उपभोग आपण घेऊ शकलो नाही. भविष्यात अशी संधी येऊन जरी तो उपभोग घेतला तरीही आपल्या मनाला तृप्ती माहीत नसते. त्या उपभोगांचे आपल्यावर संस्कार होतात आणि ते स्मृतीमध्ये संचित होतात. याचप्रमाणे काही सूक्ष्म गोष्टीही आपण अनुभवितो. वात्सल्य, ममता, माया, आपुलकी, प्रेम, उत्साह, उन्मेष, उल्हास, अहंकारादी अनेक भावना, सप्तरिपू वगैरे वगैरे ही यादी आणखी दीर्घ होऊ शकते. यापैकी काही गोष्टी आपल्यामध्ये ओढ निर्माण करतात. त्यांची लज्जत निर्माण होते. तेथे वैयक्तिक संबंध भावना निर्माण होतात. यामधून अशा गोष्टी परत परत अनुभवाव्या अशी आपल्याला इच्छा अपेक्षा निर्माण होते. यामधून अशांची वासना तयार होते. यामागे आपले मन असते. भविष्यात यापैकी सर्व गोष्टी आपल्याला काही मिळत नाहीत, तर काही गोष्टी आपल्याला अपेक्षित प्रमाणात मिळत नाहीत. यासाठी आपले मन अतृप्तावस्थेत झुरत राहते, खंगत राहते. यामुळे अशा इच्छा अपेक्षा स्मृतीमधून ठाण मांडून कोरल्या जातात. या अशा वासनांच्या आजूबाजूला जरा की झाले किंवा रिकामा वेळ मिळाला की स्मृती आपल्याला आठवण करून देते की अमुक गोष्ट आपण उपभोगू शकलो नाही. भविष्यात अशी संधी येऊन जरी तो उपभोग घेतला तरीही आपल्या मनाला तृप्ती माहीत नसते. त्या उपभोगाचे आपल्यावर संस्कार होतात आणि ते स्मृतीमध्ये संचित होतात. अशा प्रकारे जडवस्तूंचे किंवा सूक्ष्म गोष्टींचे संस्कार जन्मभर होत राहतात. संस्कार हे कसेही सुसंस्कार, कुसंस्कार, भौतिक, आध्यात्मिक, भले, बुरे, वैयक्तिक, सामाजिक असे कसेही असू शकतात. यामुळे असे अतृप्त संस्कार वासनेच्या रूपाने स्मृतीमध्ये जतन होतात आणि स्मृती औषात्म्याला देहत्याग करताना लटकते. त्याबरोबर आपोआप बुद्धी मन हेही औषात्म्याला लटकतात. मनामुळे औषात्मा मुक्त होत नाही, कारण मन कधीही सरळ जगू देत नाही. एकावर हात ठेवला असतानाच ते दशदिशाने सर्वत्र उपभोग शोधत असते. मन कधीही एका ठिकाणी थांबत नाही, ते कायम अस्थिर असते. परंतु आपली नैसर्गिक गती एकदेशी असते. या मनामुळे आपण विचित्र, विक्षिप्त, चमत्कारिक वागू लागतो. असे विचित्र, विक्षिप्त, चमत्कारिक संस्कार आपल्यावर होतात. यामुळे कामना आणि वासनांचा विस्तीर्ण डोंगर उभा राहतो. हे सर्व तृप्त होईपर्यंत आयुष्य काही थांबत नाही, ते काळाबरोबर प्रवाहित होत असते. यामुळे नाईलाजाने या अतृप्त असमाधानी संस्कारांसाठी संचित उपभोगून नष्ट करण्यासाठी औषधाला पुनर्जन्म घेणे अपरिहार्य होते. आयुष्य जगताना आपल्याला अनेक सवयी लागतात. आता काही सवयी चांगल्या असतात, त्यांचा संचिताशी संबंध नसतो, जगण्याशी संबंध असतो. उदाहरणार्थ, गाडी चालविताना आपल्या हातापायांची हालचाली इतक्या सवयीच्या होतात की त्या यंत्रवत होत राहतात. त्यावेळी बाजूला असलेल्याजवळ आपण सहज गप्पा मारू शकतो. परंतु अशा सवयींचा अपवाद करता अन्य सवयी आपल्यासाठी घातक असतात. त्यांच्यामुळे संचित साचते.
कारण अशा सवयींचे आपण गुलाम होतो. आपला साक्षीभाव भंग होतो. उदाहरणार्थ, आपले काही आदर असतात, त्यांच्या विरुद्ध कोणी काही बोलले की त्यांचा अपमान करणारे कोणी काही म्हटले की आपण आपल्या आतल्या आत भडकू लागतो. आपण साक्षीत्व सोडतो आणि क्रोधी होऊन त्या विरुद्ध व्यक्त होतो. त्या व्यक्तीशी आपण वाद घालतो. त्याचे पर्यवसान किती टोकाला जाईल याचा काही नियम नाही. विशेष करून सार्वजनिक कामामध्ये, राजकारणामध्ये असे प्रसंग फार होतात. आता असा हा क्रोधी होण्याचा संस्कार आपल्यात तयार होतो. जरा कोणी काही आपल्या मनाविरुद्ध केले की आपण क्रोध करतो. लोक आपला विदूषक करतात. हा संस्कार स्मृतीमध्ये संचित होतो आणि पुनर्जन्मात उफाळून येतो. काही गोष्टी आपण गरज म्हणून करतो, परंतु त्यामुळे त्यात लज्जत, रस निर्माण होतो. आपला साक्षीभाव सुटतो. आता गरज संपली तरी आपण ती गोष्ट उपभोगणे सुरू ठेवतो. याला संस्कार तयार होतो. असे हे संस्कार जितके आपल्या अंगवळणी पडतात, आपल्या मनामध्ये सखोल रुजतात, तितका त्याचा संस्कार घट्ट तयार होतो आणि रुजतो. आता तुम्ही संधीची वाट पाहत असता. केव्हा संधी मिळते आणि मी माझा संस्कार व्यक्त करतो. आता हे असे यंत्रवत होऊ लागते. काही घरामधून मंडळी लहान आवाजात बोलतच नाहीत. त्यांच्यामध्ये मतमतांतरे असतात. ती ते कधीही समजून घेऊन मिटवत नाहीत. यामुळे तेथे दररोज आरडा-ओरडा, झगडा सुरू असतो. एरवी त्यांना जगल्यासारखे वाटतच नाही. या सवयीचे संस्कारात रूपांतर होते. पुनर्जन्म नक्की होतो. अशा प्रकारे आपला आताचा कितवा पुनर्जन्म आहे हे एका योगेश्वरालाच माहीत. असे असले तरी एक गोष्ट चांगली झाली आहे की आता आपण आत्मज्ञान करून घ्यायला उत्सुक झालो. आत्मज्ञानी होऊन आत्मयात्रा करावी यासाठी अध्यात्माच्या मार्गावर आपण पाऊल टाकले आहे. यासाठी जर आपण ठरविले तर संस्कार होणे बंद होऊ शकते. आपण आपल्या इंद्रियांवर ठसवायचे आहे की आपण यंत्र नाही. कोणीही यावे, आपल्या संस्कारांचे बटण दाबावे आणि आपण विदूषकासारखे वर्तन करावे. मुळीच नाही, अजिबात नाही. आपल्याला योग्य वाटेल तेथेच आपण साक्षीभाव सोडायचा आहे. कोणी आया बहिणीची अब्रू घ्यायला लागला तर निश्चितच साक्षीत्व सोडायचे आहे. आपल्या रिपूंचे बटण आपल्या हातात असले पाहिजे, ही आपली खाजगी बाब आहे. कोणी काहीही बोलत करत आपण त्यावर व्यक्त व्हायचे असल्यास आपल्या मर्जीने जाणून बुजून व्यक्त व्हायचे. एक प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून व्यक्त व्हायचे नाही. कारण अशा प्रतिक्रिया संस्कार तयार करतात. परंतु जाणून बुजून केलेल्या बुद्धिप्रामाण्य क्रियेमुळे संस्कार निर्माण होत नाहीत. विशेष करून सार्वजनिक ठिकाणी काही घडले की त्यावर तावातावाने अनेक जण व्यक्त होत असतात. हे लोक नुसतेच मूर्ख असतात असे नाही, तर ते पढत मूर्ख असतात. अशा वेळी आपण साक्षी राहावे, शांत राहावे, फार तर श्रोते असावे. आपण आपले मालक आहोत. मंदिरात जायची सवय, ध्यान करायची सवय, आंघोळ झाल्यावर पूजा करायची सवय इत्यादीसुद्धा आपली मालकी हिरावून घेतात. फार तर ती सोन्याची साखळी असते इतकेच. परंतु ही एक सवयच असते, हे बंधनच असते. आपण मूर्छित असल्यासारखे या गोष्टी करू लागतो. मग असा एक सोपस्कार तयार होतो. परंतु असे केले नाही तर आपण बेचैन होतो. आपल्यामध्ये अपराधी भावना तयार होते. याचा काही उपयोग होत नाही. जर आपण सवयींच्या आहारी गेलेले नसलो तरच सवय उपयुक्त आहे. मग त्याचा संस्कार तयार होत नाही, संचित साचत नाही. सत्व गमावून या जगात काहीही मिळवण्यासारखे नाही. स्वभाव राखूनच जीवित राहायचे आहे. हरिओम.